नमस्कार मित्रांनो, तर आज मी बनवणार आहे चिकन दालचा बनवणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे 1-2 मिरची आणि अख्खा गरम मसाला एक थोडासा आणि कांदा मी इथं फ्राय करून घेतला आहे। आता ह्याच्यामध्ये एक टमाटर टाकायचा आहे मोठा, तर एक टमाटर टाकून घेते। एक टमाटर टाकून घेते, मोठ्या साईजचा टमाटर घ्यायचा आहे। असं परतून घेते। हे शकता तुम्ही, आपण छान मस्त असं परतून घेऊया। आणि चिकन, डाळ, तुरीची मुगाची डाळ टाकलेली आहे, चिकन, पालक, आंबट चुका आणि आपला दुधी भोपळा आणि चिकन पण घातलेलं आहे। बघू शकता तुम्ही, आपलं चिकन पण छान शिजलेलं आहे। थोडंसं हळद मीठ टाकून शिजून घेतलेलं आहे आणि हे वाटण करून घेतलेलं आहे। अद्रक, लसूण आणि पुदिना, कोथिंबीर घालून असं वाटण बनवून घेतलेलं आहे। सांगितलं ते वाटण आहे, ते घालून घेऊ। 1 मिनिट फिरून घेऊ। हे सुद्धा असं 1-5 मिनटं असं छान मसाला शिजून घेऊयात। तोपर्यंत इथं सुके मसाले घेऊयात। मसाल्यामध्ये इथं घरचं तिखट आहे 2 चमचे, गरम मसाला घेते अर्धा चमचा, धना पावडर घेते अर्धा चमचा, थोडासा आधी हळद मी आधीच टाकलेली आहे त्यामुळे थोडीशी घेते। आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला अजून जे मसाले घालायचे आहेत ते मसाले, तो मसाला म्हणजे आपला दालचा मसाला दाखवतो तुम्हाला। दालचा मसाला एक आहे, तोपर्यंत हे सगळं फिरून घेऊया। धीरज क्या कर रहा है? तर हा आहे दालचा मसाला, अरे सॉरी उलटा दाखव। हा आहे दालचा मसाला, तर हा आपण अर्धा टाकणार आहोत, थोडंच करते त्यामुळे अर्धा टाकणार आहे। किसको आणि इथं आता आपण दालचा मसाला घातलेला आहे। दालचा मसाला घालून असं छान फिरून घेते, छान असं 1 मिनिट फिरून घेणार आहोत। थोडंसं पाणी घालते, मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालते। आणि आता छान मसाला शिजवून घेते। तुम्ही बघू शकता किती मसाला झालाय, छान असं शिजवून घेते। काय गण किती छान असा मस्त दालचा बनवून तयार झालेला आहे। मस्त 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 दालचा बनवून तयार झालेला आहे माझा, तुम्ही बघू शकता। तर या लवकर लवकर खायला। दालच्या सोबत भात केलेला आहे, भातच नाही पडले, कोथिंबीर, तर असा भात तयार केलेला आहे, दालचा तयार केलेला आहे आणि भाकरी केलेल्या आहेत। तर या पटापट खायला। मस्त मीठ मी शिजतानाच घातलं होतं त्यामुळे कोथिंबीर घालायला मी विसरले होते, आणि वरतून अशी कोथिंबीर घालायची, भरपूर कोथिंबीर घालायची। आणि मस्त असा हा माझा चिकन दालचा